नमस्कार. आज आपण सीताराम कारखान्यावरती आंदोलन करत असताना कारखान्याचे जे संबंधित प्रशासकीय अधिकारी व त्यांचे जे ओलांडून गायकवाड मॅडम यांचा ही आपण काय जो निर्णय झालाय किंवा काय झाले नेमकं कारखान्याची काय परिस्थिती आहे, लोकांच्या ह्या मागण्या असेल तर थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मॅडम. नमस्कार. आंदोलन चालू आहे आपल्या कारखाना स्थळावरती आणि लोकांचा आज चौथा दिवस आहे. तर त्यांचं मत आहे आम्हाला कारखाना प्रशासनानं कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही किंवा त्या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडी द्यायची अशी की आमचं पाणी खराब झालं, हवेतली धूळ, राख आणि आमचं आरोग्य धोक्यात आले. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय, पण आम्हाला कारखाना प्रशासन काय सहकार्य करायला तयार नाही. तर काय प्रकार आहे नेमका? नाही सर, हे जे आंदोलन सुरू झालं त्याच्या वेळेला एक त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरल्यानंतर साधारण आम्ही 1 तास ते 2 तासामध्ये पहिल्या 2 तासामध्ये मी आणि मॅनेजमेंट मधील इतर लोक आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सुरुवातीला त्यांचा उद्रेक खूप होता, त्यामुळं अनेक जण अनेक विषय एका वेळेला बोलत होते. आम्ही तरी त्यांचे सगळे विचार ऐकून घेतले, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, कारण ते प्रशासन म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आंदोलनकर्ते आमच्या शेजारच्याच परिसरातले आहेत, ते काही आमच्यासाठी नवीन लोक नाही आहेत. पूर्वीही आमची या विषयावरती त्यांच्याशी चर्चा झालेली. ज्या वेळेला ज्या गोष्टी करणं, जे काही नियोजन करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही करत आलेलो आहोत. आणि आता सुद्धा त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या ज्या काही प्राथमिक मागण्या होत्या त्यांच्याशी आम्ही त्यांना लगेचच ते आम्हाला मान्य आहे म्हणून सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आणखीन काही चर्चा झाली असेल, काही सर्वांचं समाधान झालं नसेल, मग त्यांनी पुन्हा वेगवेगळे त्यांच्या प्रश्नांची मांडणी केली. त्यावरही आम्ही सविस्तर चर्चा केली. त्याच्यामध्ये काही आपल्या शासनाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा होते, म्हणजे असं नाही की फक्त आम्ही आणि आंदोलन करते होते. त्या सर्वांनी मिळून चर्चा करून एक मार्ग काढला, अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवला. परंतु त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन त्यांच्या काही गोष्टी वाढत गेल्या आहेत. त्याची त्यांचे मागण्या असतील, त्या मागण्यांवरती विचार केल्याशिवाय मला लगेचच जागेवर सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत. पण जेवढ्या करता येतात तेवढ्या मी केलेल्या आणि तसं त्यांना कळवलेलं आहे. परंतु आणखीन कुठेतरी पूर्ण निर्णयात्मक दृष्टिकोनातून त्यांचं काही फीडबॅक आलेलं नाही. काल आम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळेला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या मांडून आमच्याकडून आम्ही मान्य कराल तसं परत वाढणं असं आमच्याकडे कागद पण आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांचा त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्र बोलून वैयक्तिक बोलून आम्ही ते केलेलं आहे. नाही असं नाही. आणि ह्याला काल कुठेही फायनल दिशा न मिळाल्यामुळं आज सकाळी मी स्वतः आंदोलनकर्त्यांना तिथे जाऊन भेटले सकाळी, की बाबा प्रश्न तुमचे आहेत, मॅनेजमेंट आपण सगळे मिळून हे समोरासमोर बसून संपवू शकतो, तर आपण बसून चर्चा करूया म्हणून मी स्वतः त्यांना आज बोललेले आहे. त्यांनी मला सांगितले की आमचा मेळ झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो आणि त्यानंतर मग आपण सगळे बसून चर्चा करणार आहोत. आज कुठेतरी चांगल्या पद्धतीने हे संपवावं अशी मॅनेजमेंटची पॉझिटिव्ह इच्छा आहे. तुमचा प्राथमिक आरोप असा आहे की पाणी आमचं डिस्लरीमुळे खराब झालं जमीन, आणि हा डिस्लरी प्रकल्प शासनाच्या ज्या काही परवाना असतील किंवा ज्या काही टेस्ट असतील त्या न करता चालू केल्यामुळे आमच्या जमिनीचं नुकसान, पाण्याचं नुकसान झालं, पिकाचं नुकसान झालं आणि आमच्या जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्याचं फक्त गंभीर झालं असं त्यांचं होत आहे. तर ह्याची 2 भागात मी उत्तर देते की सर्वप्रथम डिस्टिलरी ही आपण सर्व परवानग्या घेऊनच केलेली आहे. त्याच्यासाठी जे काही प्राथमिक सर्व ग्रामस्थांशी, ग्रामपंचायतांशी जर चर्चा करण्याचा जो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी मिटिंग असते ती ओपन मिटिंग आपण इथे घेतलेली आहे. सर्वांना त्याला एक आमंत्रण वगैरे केलेलं असतं आणि ते आपण देत नाही, शासनामार्फत होतं. तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. आपण त्यांच्या नियमामध्ये बसून डिस्टिलरी बनवलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा जो आउटलेट जे पाणी आहे, सांडपाणी म्हणून आपण आपल्या भाषेत, त्याच्यावरती पूर्ण प्रक्रिया करतो आपण. ते सर्व उपाययोजना आपल्याकडे आहेत, त्या कार्यान्वित आहेत पूर्णपणे. त्याचं पाणी कुठेही आपण सांडत नाही, बाहेर कुठेही जात नाही. त्याचं पूर्ण रिसायकल करून आपणच वापरतो, कारण लाखो लिटर पाणी डिस्लरीला लागतं. तर ते रिसायकल करून आपण वापरलं तरच कुठेतरी डिस्लरी हे होते आणि ते पाणी बाहेर टाकणं हे सुद्धा आरोग्य दृष्टीने चांगलं नाही. त्याच्यामुळे आपण ते करत नाही. आता पाणी दूषित झालं म्हणून आपण पाणी देतो असा भाग नाही. डिस्लरी ह्या वर्षी चालू झाली,
गेली 5 वर्षापासून आपण सर्वांना माणुसकीच्या नात्याने पाणी देतो, कारण ग्रामीण भागामध्ये फिल्टरचं पाणी नसतं. मग आपण जर फिल्टरचं पाणी पितो तर आपल्या शेजारच्या लोकांना सुद्धा एक कसं असतं की कारखान्याच्या शेजारी काही गोष्टींचा ताण त्यांच्यावर येऊ शकतो. या माणुसकीच्या भावनेतून आपण आपलं जे आरोचं पाणी जो आम्ही पितो, जो आमचा स्टाफ पितो, तेच पाण्याची एक तिथं कनेक्शन दिलंय आणि गेली 5 वर्ष झालं सर्व आसपास परिसरातील लोक घेऊन जातात. हे झालं माणसांच्या पाण्याच्या पिण्याच्या सोयीबद्दल. जनावरांच्या पाण्याच्या सोयीबद्दल आम्ही तिथे एक हौद केलेला आहे. त्याच्यातून ज्यांच्याकडे जास्त जनावर त्यांना पूर्वी आम्ही पाईपलाईन घरापर्यंत करून दिली होती, पण तसं प्रत्येकाला देणं शक्य नसल्यामुळे आम्ही एक हौद ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या नैसर्गिक पाण्याच्या साठ्यातून ते पाणी आणून त्यांना देतो. ते पाणी देण्याची आमची प्रक्रिया आतापर्यंत अविरत चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी परवा या आंदोलनामध्ये विषय निघाला की त्या पाण्यामुळे थोडाफार काय त्रास होत असेल तर मग आम्ही ते पाणी टेस्टिंग करून पुन्हा आमचे टँकर घेऊ. आतापर्यंत कधीच आला नाही ते धुवून देण्यासाठी. काल आमचं ते पाणी आम्ही दिलेलं नव्हतं. आज आम्ही टँकर सकाळी उभा केलेला आहे पाणी देण्यासाठी. नक्कीच आंदोलनाची कोंडी फोडण्यापेक्षा आंदोलन ज्या गोष्टीसाठी आहे त्या गोष्टी सोडवण्यात माझं जास्त मला महत्वाचं वाटतं आणि म्हणून मी त्यांच्याशी कालपासून 5-6 वेळेला आणि आज सकाळी मी स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी मला सांगितलंय की आमचे सर्व लोक आल्यानंतर आम्ही तुमच्याशी येऊन चर्चा करतो. मी सकाळी 8:30लाच त्यांना म्हणलेलं आपण मिटिंगला बसूया, परंतु त्यांचे लोक आल्यानंतर त्यांचे जे काही फायनल होईल त्यानुसार मी अत्यंतिक पॉझिटिव्ह विचाराने हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करते. कारखानदारीमध्ये फक्त 5-6 वर्षापासून आहोत, परंतु याच्या अगोदरपासून माझं कुटुंब, माझे वडील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करतायत. पाणी चळवळ 25-26 वर्षापासून करतायत, हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळं असं काही वेगळं नसतं की मी स्वतः पण एक डॉक्टर आहे. आज सकाळी आम्हाला फोन आला होता की कारखाना स्थळावरती मोठ्या प्रमाणात मॉब जमा झालेला आहे आणि आंदोलनाला एखाद्या वेळेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. काय प्रकार झाला आज? मॉब कशासाठी गोळा झाला होता? जिथे लोक बोलवली होती, हो हे खरं आहे का? अगदी बरोबर आहे. आमचे लोक आले होते, परंतु उद्या पाणी परिषद आहे. पाणी परिषदेसाठी आपल्या गावागावातून शेतकऱ्यांना आणणं, त्यांची सोय करणं, ह्याचं फार मोठं नियोजन करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्या वडिलांच्यावरती आहे आणि तोच कामाचा भाग होता. म्हणून आम्ही पत्रक देऊन आमचे शेती विभागाचे काही कर्मचारी, आमचे बाकीचे काही कर्मचारी की ज्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे, दरवर्षी आम्ही हे करतो, हीच वर्ष नाही. तर उद्या पाणी परिषद असल्यामुळे आज आमची नियोजनाची सकाळी गडबड होती, ती मात्र खरी आहे. म्हणजे आम्ही त्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्यासाठी आमच्या मीटिंगसाठी लोक आले, पाणी म्हणजे परिषदेसाठी अजूनही आलेले आहेत. पाणी परिषदेला उद्या पूर्ण यशस्वी व्हावी म्हणून ज्या काही पूर्व योजना बैठक. पूर्व बैठक जी योजना करायच्या आहेत, ज्यांना जबाबदाऱ्या वाटून द्यायच्यात आमच्या लोकांना, त्यासाठीची ही मीटिंग काल पण झाली, ती शहरामध्ये झाली. आज मी माझा जो काही जबाबदारीचा भाग आहे त्याच्यासाठी आज लोक इथं आले, म्हणजे आलेले आहेत अजून. थोडासा गैरसमज झाला हा नाही, असं असेल तर कुणी गैरसमज करून घेऊ नये. अतिशय चांगल्या म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठीच ही पाणी चळवळ आदरणीय स्वर्गीय नागनाथ अण्णांनी उभा केली होती. त्याची जबाबदारी आदरणीय आबासाहेब देशमुखांच्या खांद्यावर होती आणि ती त्यांनी जाताना माझ्या वडिलांच्या खांद्यावर दिली. तर ती निभावण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. त्यासाठीची ही मिटिंग आहे. त्यामुळे तसं काही आणि यातून आता मार्ग, आंदोलनाचा मार्ग कधी निघेल किंवा कधी काढणार आहे? तर मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करते आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये माझी एकच अपेक्षा आहे की सगळ्यांनी बोलून प्रश्न मिटत नाही. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यातल्या एक 5-6 लोकांवर, 10 लोकांवर विश्वास ठेवावा. त्यांनी त्यांच्या मागण्यांचं एक हे करावं आणि त्यातल्या बरं जवळजवळ माझ्यापर्यंत जेवढ्या आल्या त्यातल्या एक 90-95% मागण्या तर आम्ही ऑलरेडी मान्य केलेल्या आहेत. त्यात शेवटी काय जे शेवटचं एक बैठक असते ती करून हा विषय संपवावा. तुम्ही सकारात्मक आहे बैठक? खूप सकारात्मक आहे, कारण की आमची जबाबदारी आहे हे आम्ही मान्य करतो. कारण पत्रकार म्हणून कुठेतरी हा एकोपा यावा आणि यातून मार्ग निघावा, संस्थाही चालावी, शेतकऱ्यांनाही त्रास होता कामा नये. आम्ही शेतकऱ्यांसाठी बोलतो आणि तुमच्या समोर जर आले तर एकत्रित येऊन कुठेतरी मार्ग निघून हे सगळं व्यवस्थित चालावं, शेतकऱ्यांनाही त्रास होऊ नये. हो हो, आणि कारखाना संस्था पण टिकली पाहिजे, चालली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे, कारण ह्या संस्थेवरती 10,000 शेतकऱ्यांचे कुटुंब असतील, वाहन मालक 400-500 असतील, कर्मचारी 500 असतील, असे अनेक घटक आहेत. आणि शिवाय
हा एक प्रपंच आहे चांगल्या गोष्टीसाठी निर्माण केलेला. तो चांगला चालावा यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न करण्याची आमची मानसिकता आहे. माझीच नाही, सर्व मॅनेजमेंटची आणि माझ्या कर्मचाऱ्यांची सुद्धा. त्यामुळे आम्ही अतिशय पॉझिटिव्ह आहोत. चांगल्या पद्धतीने मार्ग निघावा ही आमची इच्छा आहे.